च्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। लाडक्या बहिणीसाठी अखेर सरकारने निर्णय घेतल्यामुळे लाडक्या बहिणीला दिलासा मिळालेला आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता दिवाळी भेट पण जमा होणार असून सप्टेंबर ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे पूर्णपणे आता सोडण्यात येणार आहेत। आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीला आम्ही पैसे वाटपाला आता सुरुवात करत आहोत, तसेच आम्ही निधीला मंजुरी दिली आहे अशी सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली असून लाडक्या बहिणींनो 2 हप्ते पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील। त्यामुळे आता तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा महत्त्वाचा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता तुमच्यासाठी समोर आलेली आहे। तर या ठिकाणी आता कोणत्या 12 जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता वाटप होत आहे, दिवाळी बोनस म्हणून आता कोणत्या जिल्ह्यात 3000 रुपये सर्वात आधी जमा होणार आहेत, सर्व यादी आलेल्या असून तुम्हाला त्यापुढे सांगणार आहे, दाखवणार आहे। त्यासाठी फक्त आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत रोजची रोज महत्त्वाची माहिती बघायला मिळेल। व प्रत्येकाने एक छोटंसं काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्याचं नाव एक कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात नेमके किती पैसे मिळणार, तसेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज मिळणार की दुपारी मिळणार की रात्री मिळणार की उद्या मिळणार ती देखील तुम्हाला माहिती नक्की दिली जाईल। त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवू शकता। तर चला बघूयात। तर या ठिकाणी बघा अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। आपण 2 दिवसापासून सांगत होतो की लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार म्हणजे मिळणार, तसा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे। त्याचप्रमाणे अखेर सरकारने निर्णय जाहीर करताच लाडक्या बहिणी खुश झाल्या। या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार सरकारने सांगितलंय, बहिणींनो अभिनंदन, तुमच्यासाठी आली खुश खबर। तसेच या ठिकाणी बघा बहिणीला आता 6000 रुपये दिवाळी भेट पण खात्यावर येणार आहे। तर याचं कारण काय व हे 6000 रुपये नेमके कोणत्या बहिणीला मिळणार व आता हे 6000 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल ते पण सांगतो। कारण की आता 6000 रुपये वाटपाची जी दिवाळी भेट आहे त्याची यादी सरकारने तयार केलेली आहे व त्या यादीमध्ये आता सरकारने नाव बऱ्याच जणांची घेतली आहेत। जर तुमचं त्यामध्ये नाव नसेल तर तुम्हाला एक काम लवकर करून ठेवावं लागेल, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट दिवाळी भेट म्हणून 6000 मिळतील किंवा 3000 रुपये हे 100% आता कोणत्या क्षणी मिळतील। मग आता तुम्हाला पण ही दिवाळी भेट म्हणून 3000 रुपये 2 हप्त्याची रक्कम किंवा 6000 रुपये पाहिजे असतील तर आता त्यासाठी एक काम करावं लागणार आहे, तरच तुम्हाला हे जास्त पैसे मिळणार आहेत, अन्यथा फक्त 1500 रुपयांचाच हप्ता मिळू शकतो। मग आता 3000 किंवा 6000 रुपये रक्कम मिळवण्यासाठी सरकारने कोणती 2 कामे सांगितली आहेत ती देखील तुम्हाला पुढे सांगतो। त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ते कोणतं काम करायचं आहे ते देखील लवकरात लवकर समजेल व तुम्ही ते काम केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट दिवाळी भेट म्हणून 6000 रुपये देखील रक्कम येणार आहे व बऱ्याच जणांना 3000 रुपये देखील रक्कम येणार आहे। मात्र ते जर काम तुम्ही पूर्ण केलं नाही तर फक्त 1500 सप्टेंबरचा हप्ता भेटेल, तो पण खूप उशिरा भेटू शकतो, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। तर चला आता कोणतं काम केल्यावर 6000 रुपये मिळतील ते तुम्हाला पुढे सांगतो। त्यापूर्वी आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, एकनाथ शिंदेंनी कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत, तर चला आता सर्व काही बघूयात। तर या ठिकाणी बघा आता तुम्हाला यादी दाखवत आहे। आता मात्र इथून पुढे जे कोणी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा नक्की होईल, कारण की आता या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यांची यादी आलेली आहे। इथे सांगितलं आहे की बहिणीला 6000 रुपये आता दिवाळी भेट खात्यावर येणार आहे। शिंदेंनी 2 हप्ते 3000 रुपये 12 जिल्ह्यात मंजूर केलेले असून सप्टेंबर हप्ता 1500, ऑक्टोबर हप्ता 1500, टोटल रक्कम 3000 झाली व यामध्ये गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहेत। पूर्णपणे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे आता सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण रक्कम जमा होऊन जाईल। कसली आता तुम्हाला काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तुमच्यासाठी मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे। तर चला नेमके आता यादीमध्ये कोणते 12 जिल्हे आहेत की त्या 12 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे आता वाटपाला सुरुवात होत आहे, पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत, त्यांची यादी आता तुम्हाला दाखवत आहे। आता मात्र राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा, म्हणजेच की तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत पहिल्या टप्प्यात आलेलं आहे का।
जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर कोणत्याही क्षणी काही तासात 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचं तुम्हाला दिसणार आहे। टोटल लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे वाटप होणार आहे, त्यामुळे आता कसली काळजी चिंता करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये। तर चला आता कोणते 12 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सरकार आता पैसे वाटपाला सुरुवात करत आहे त्यांची नावे बघू। तर या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर आता पैसे सोडत आहोत। या ठिकाणी बघा दिवाळी बोनस म्हणून आता 2 हप्त्याची पहिली यादी जाहीर झाली असून 3,000 रुपये 12 जिल्ह्यात झाले मंजूर। म्हणजे बघा आता 12 जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांनी 3,000 रुपये मंजूर केलेले आहेत। मोबाईलवर ते कोणत्याही क्षणी मेसेज येतील, मेसेजकडे लक्ष द्या असं सरकारने सांगितलेलं असून सरकारने आता बहिणींचे आभार देखील मानलेले आहेत, कारण की ते म्हटले की तुमच्यामुळे आम्ही सत्तेवर आलो म्हणून आता तुम्हाला आम्ही कसली कमी पडू देणार नाही। तर डायरेक्ट शिंदे यांनी बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी 2 हप्ते जाहीर केले, कारण की एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीत सरकारला इतरांना देखील म्हटले की सप्टेंबरचा हप्ता देण्यास बहिणीला उशीर झाला, त्यामुळे बहिणी 100% आता नाराज झाल्या असतील। मग आता बहिणीची नाराजी दूर करायची असेल, बहिणीला चांगला दिलासा द्यायचा असेल तर मग आता एकदम 2 हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात द्यावे लागतील। त्यामुळे डायरेक्ट त्यांनी काय केलं, आता 12 जिल्ह्यांची नावे डायरेक्ट अधिकाऱ्यांकडे पाठवले व 3,000 रुपये 2 हप्त्याचे पैसे आता डायरेक्ट वाटप करा असं सांगितलेलं आहे। त्यानंतर 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले की त्यानंतर अजून पुढच्या जिल्ह्यात पैसे वाटप हे सुरू राहणार आहे। तर चला आता नेमक्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी आता हप्ता जमा होत आहे व अधिकाऱ्यांकडे कोणत्या जिल्ह्यांची यादी पाठवली आहे की त्या यादीमध्ये आता सध्या स्थितीला तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला 3,000 रुपये 2 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, कारण की अधिकाऱ्यांनी आता या 12 जिल्ह्यात पैसे वाटपाचं काम सुरू केलेलं असून कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आता जमा होतील, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची कसलीही गरज पडणार नाही असं सरकारने सांगितलं आहे। तर चला आता कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत या ठिकाणी लिस्ट आलेली आहे, तुम्हाला आता वाचून दाखवतो। तर इकडे बघा यामध्ये आता स्पष्टपणे ते दिसून येत असून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता ही रक्कम जमा होणार असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळणार आहे। यामध्ये 12 जिल्ह्यांची यादी आलेली असून पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे हिंगोली। तर बघा आता या हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता 1,500 सप्टेंबरचे जमा होणार, आता 1,500 ऑक्टोबरचे पण जमा होणार। टोटल ही रक्कम किती झाली तर टोटल 1,500 प्लस 1,500 3,000 रुपये, त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही टोटल रक्कम होते 3,830 रुपये। ही टोटल जी रक्कम आहे बरोबर केलं तर 3,830 रुपये आता हिंगोली जिल्ह्यात पूर्णपणे वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता टाकण्यात येणार आहे। कोणत्या क्षणी दिवाळीचं मोठं गिफ्ट हे आता हिंगोली जिल्ह्यात पण होणार आहे। 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारनं हिंगोली जिल्ह्याचं पण नाव घेतलेलं असून याही ठिकाणी बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता सोडण्यात येणार आहेत। त्यानंतर काही तालुके पण आहेत, तालुक्यांची पण यादी आलेली असून त्यानंतर इकडे बघा काही तालुक्यात पण पैसे आता वाटप होणार आहेत, त्यांची पण तुम्हाला नावे दाखवत आहे। त्यानंतरचा पैसे वाटप होणारा जिल्हा यादीमध्ये बीड जिल्हा पण बघायला मिळत आहे। बीड जिल्ह्याचं पण नाव सरकारने पैसे वाटपाच्या पहिल्या यादीत घेतलेलं असून सर्वात आधी कोणत्या क्षणी आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये आता मिळून जातील, त्यामुळे कसली काळजी चिंता करत बसण्याची गरज आता लाडक्या बहिणीला पडणार नाही असं देखील आपण म्हणू शकतो। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी आणलेली आहे। तर या ठिकाणी बघा बीड जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला मोठा दिलासा मिळतोय। आता 3,000 रुपये याही ठिकाणी वाटप होणार आहेत। एवढंच नव्हे तर आता बीड जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये टोटल आता वाटप करण्यात येणार आहेत, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला दिवाळी भेट म्हणून जे सरकार 3,000 रुपये वाटप करणार आहे कशी मिळवायचे ते सांगतो। जर तुम्ही सरकारने सांगितलेलं काम पूर्ण केलं नाही तर फक्त सप्टेंबरचा हप्ता मिळेल, त्यानंतर ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये भेटू शकतो। जर तुम्हाला आता सप्टेंबर ऑक्टोबरचे पण दिवाळी भेट म्हणून 3,000 रुपये सोबत पाहिजे असतील तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण 3,000 रुपये 100% मिळणार आहेत। लवकर मिळवण्यासाठी कोणती कामे सरकारने सांगितले आहेत ती पण तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून टाकणार आहे। त्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ आता तुम्हाला लक्ष देऊन बघायचा आहे। तर चला आता पैसे वाटप होणार आहे अजून पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्याही ठिकाणी पैसे आता पूर्णपणे जमा होतील त्यांची देखील यादी बघूयात।
तर या ठिकाणी बघा आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे पण आता जाहीर झालेले आहेत. लाडक्या बहिणीनो, जर यादीमध्ये आता तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे येऊन जातील. तुमचा पण जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगू शकता. या ठिकाणी बघा सरकारने काय लिहिलेलं आहे, ते काय पाठवलेलं आहे. तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार दिवाळी बोनस म्हणून 2 हप्त्याची पहिली यादी जाहीर केली असून आता 3000 रुपये 12 जिल्ह्यामध्ये आम्ही मंजूर करून वाटपाला सुरुवात करत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता करायची नाहीये. या ठिकाणी बघा 2 याद्या आलेल्या आहेत. या 2 याद्यापैकी तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे. जर तुमचं नाव दुसऱ्या यादीत आलं तर फक्त सप्टेंबरचे 1500 मिळतील. आता दुसऱ्या यादीत नाव कुणाचं येणार आहे ज्यांना की कमी पैसे मिळतील, तर त्यांनी सरकारने सांगितलेलं काम जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर तुमचं नाव पहिल्या यादीत येण्याऐवजी दुसऱ्या यादीत येईल व दुसऱ्या यादीत आलं तर फक्त 1500 हप्ता मिळेल, तो पण खूप उशिरा मिळेल. मात्र सरकारने सांगितलेलं काम जर तुम्ही पूर्ण केलं तर तुमचं नाव या पहिल्या यादीत येणार आहे व तुमचं नाव पहिल्या यादीत आल्यानंतर या यादीमध्ये नाव आल्यावर 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप करण्यात येणार आहेत. त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये वाटप करण्यात येणार आहेत. जर पहिल्या यादीत नाव आलं तर तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील. त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही रक्कम आता टोटल 100% मिळून जाणार आहे. जर तुमचं नाव दुसऱ्या यादीत आलं म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही व सरकारने सांगितलेलं काम पूर्ण केलं नाही तर तुमच्या बँक खात्यात फक्त 1500 रुपये सप्टेंबरचा हप्ता मिळेल, तो पण खूप उशिरा मिळू शकतो, लवकर मिळणार नाहीये. त्यामुळे आता जेवढं होईल तेवढं सरकारने सांगितलेलं काम पूर्ण करून घ्या. म्हणजे तुमचं नाव पहिल्या यादीत येताच तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये हप्त्याची रक्कम व गॅस सिलेंडरचे पैसे तर आता सणानिमित्त सर्वांना मिळणार आहेत. दिवाळी निमित्त आम्ही सर्वांना पैसे देणार आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना तर आता कसली काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर चला आता नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत व आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून 3000 रुपये मिळतील ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ती माहिती बघण्यापूर्वी काम करूयात, अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता जमा होणार आहे, जमा होणाऱ्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार पुढचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत. सरकार म्हणलं की शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला, मग बहिणीची पण दिवाळी गोड करू. कारण की एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत शेतकऱ्यांना किती रुपये देत आहेत तर 18500 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10000 रुपये मिळणार आहेत व काही बहिणी अशा आहेत की त्यांना पण 10000 रुपये भेटणार आहेत. जर तुम्ही पण आता एक काम केलं तर तुमच्या पण बँक खात्यात 10000 रुपये दिवाळी निमित्त आता येऊन जातील. मग ते कुणाला मिळणार आहेत, कशासाठी मिळणार आहे, तो मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते पण सांगतो जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुम्ही पण आता 10000 रुपये मिळवू शकता. कारण की आता 10000 रुपये ही रक्कम जी आहे ते सरसकट सरकारने दिवाळीमुळे जाहीर केलेले असून याचा लाभ प्रत्येकाला आता घेता येणार आहे. मग हे तुम्हाला पण लाभ याचा घ्यायचा असेल, 10000 रुपये तुम्हाला पण पाहिजे असतील तर आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला. त्यापूर्वी या ठिकाणी बघू शकता सरकार काय म्हटलं तर आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय काल घेतला, म्हणून आम्ही आता लाडक्या बहिणीची पण दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेत लाडक्या बहिणीला पैसे वाटप सुरू करत आहोत. त्यामुळे डायरेक्ट आम्ही 2 हप्त्याचे 3000 रुपये आता वाटपाला मंजुरी दिलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत व काही अशा बहिणी आहेत की त्यांच्या बँक खात्यात आम्ही 10000 रुपये पण पाठवणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं आहे. तर चला नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला नावे सांगतो. त्यानंतर आता 10000 रुपये हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील तुम्हाला नक्की पुढे बघायला मिळेल. तर या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे माहिती आलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पैसे जमवणार आहे. तर इकडे बघू शकता पुढील जिल्हा जाहीर झालेला असून त्यानंतरचा जिल्हा सोलापूर जिल्हा. जर आता तुम्ही या सोलापूर जिल्ह्यातून पण राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार असल्याची माहिती येत आहे. या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे पैसे आता हे वाटप केले जातील. त्यामुळे लाडक्या बहिणीला कसली काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. डायरेक्ट पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळणार आहे असं पण आपण बोलू शकतो. तर या ठिकाणी बघा 3000 रुपये देखील आता या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत. सोलापूर जिल्ह्याचं पण नाव सरकारने यादीमध्ये घेतलेलं असून सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे जमा होतील. त्यामुळे कोणी काळजी चिंता करत बसू नका. सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा देणारा निर्णय अखेर जाहीर झालेला आहे. त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून लाडक्या बहिणींनो इकडे बघू शकता तो म्हणजे लातूर जिल्हा. जर तुम्ही आता लातूर जिल्ह्यातून पण असाल तर तुमच्या बँक खात्यात
2 हप्त्याचे 3,000 रुपये आता जमा होणार आहेत. कारण आदितीताई तटकरे यांनी आता एका मेसेजमध्ये काय माहिती दिलेली आहे तर चला किती वाजून किती मिनिटाला हप्ता जमा होणार आहे ते पण तुम्हाला आता राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगतो व कोणतं काम त्यांनी करायला सांगितलंय जेणेकरून तरच आपल्याला हप्ता भेटेल ते पण तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला. तर या ठिकाणी बघू शकता पुढचे पण जिल्हे जाहीर झालेले असून अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार ते पण आलेले आहे. त्यापूर्वी आदितीताई तटकरे काय म्हटलेले आहेत त्यांनी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप करणार असल्याची माहिती दिलेली आहे. तर चला तुम्हाला ती यादी दाखवतो. तर या ठिकाणी बघा त्या म्हटल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपयोजना करण्याचे काम प्रगती पथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार असून याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते असं त्यांनी सांगत डायरेक्ट आता आम्ही हप्ता देखील वाटप करणार आहोत अशी त्यांनी माहिती दिली व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डायरेक्ट बहिणीच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे आता टाकण्यात येतील. डायरेक्ट 3,000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला 100% मिळणार म्हणजे मिळणार. दोन्ही हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला पण डायरेक्ट 2 हप्त्याचे 3,000 रुपये 100% मिळतील. कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असा मोठा दिलासा देणारा आनंददायी निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे. तर चला यामध्ये अजून कोणत्या 9 बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत व कोणत्या 12 जिल्ह्यात हे पैसे आता वाटपाला सुरुवात होत आहे. पुढच्या देखील जिल्ह्यांची तालुक्यांची आता यादी बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा. त्यानंतर 2 हप्त्याचे 3,000 रुपये व दिवाळी बोनसचे 10,000 रुपये कसे मिळवायचे हे पण तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा आतापर्यंतचा सर्वात मोठा फायदा हा 100% हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर होणार आहे म्हणजे होणार आहे. कारण की तुम्हाला 10,000 रुपये तर मिळतीलच. डायरेक्ट 2 हप्त्याचे 3,000 रुपये पण हे तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होतील. त्यामुळे तुम्हाला कसली काळजी करायची नाहीये. जर ही टोटल दोन्ही रक्कम मिळाली तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 13,000 रुपये आले म्हणून तुम्हाला समजायचं आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे यादीत कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो. तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे यादी आलेली आहे. सरकारने 3 निर्णय घेतलेले असून इथे स्पष्टपणे काय सांगितलंय तर बघा सरकारने मंत्रिमंडळात 3 निर्णय घेतले. 1 सप्टेंबर-ऑक्टोबर 3,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसरा निर्णय गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वांना आता गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील अशी माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर 12 जिल्ह्यात पैसे मंजूर झालेले असून सर्वात आधी आता पहिला टप्पा या 12 जिल्ह्यात आम्ही वाटप करणार आहोत अशी 3 मोठे निर्णय घेतलेले असून बहिणींनो आता तुम्हाला अभिनंदन. तुमच्या बँक खात्यात चांगली दिवाळी भेट चांगली रक्कम आता जमा होणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी देखील आपण बोलू शकतो. तर यामध्ये इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा जालना जिल्हा. जालना जिल्ह्यात पण आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटली रक्कम ही जमा करण्यात येणार असल्यामुळे एक ना एक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे. तर जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो 2 हप्त्याचे 3,000 रुपये टोटली रक्कम तुमच्या बँक खात्यात 100% येऊन जाईल. ही एक सर्वात मोठी खुशखबर आहे. दिलासा देणारी बातमी असून पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत असं देखील आपण बोलू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार त्याबाबतच्या याद्या येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा. नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका म्हणजे कसं या ठिकाणी बघा आता मोबाईलकडे मेसेजकडे पण लक्ष द्या. कारण की 2 हप्त्याचे 3,000 रुपये तर जमा होतील. मात्र अजून कोणत्या जिल्ह्यात जमा होणार अजून पुढचे कोणते राहिलेले जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सरकार आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप करत आहे. या सर्व काही माहितीची व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती आपण देत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहावं. इतर शेतकऱ्यांना लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ पाठवा त्यांचा पण फायदा होईल. तसेच 10,000 रुपये कोणाला मिळणार आहेत तर ज्या शेतकरी महिला आहेत व त्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले असेल तर त्यांना आता 10,000 रुपये पेरणीसाठी मिळणार आहेत. ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.